सुंदर स्तोत्राच्या द्वारे पुन्हा एकदा परमेश्वराने आपल्याला पश्चातापाची जाणीव जी आहे आपल्याला करून दिलेली आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला तपासणं गरजेचं आहे. जसं मागील दिवसामध्ये आपण पाहिलं की आपल्याला तपासणं गरजेचं आहे आपलं आणि परमेश्वराचं नातं कसं आहे. काय बरं पश्चाताप आपण रेग्युलरली म्हणतो. ब्रदर कृपया बाजूला ठेवा. प्रेज लॉर्ड. आपण नेहमी पश्चाताप म्हणतो, पण काय असावं बरं हा पश्चाताप नेमकं. जसं पास्टरांनी सांगितलं की पश्चाताप आणि पस्तावा. प्रेज लॉर्ड. पश्चाताप खरं तर काय मागील दिवसामध्ये आपण पाहिलं, परंतु पश्चाताप खरं तर काय. पश्चाताप म्हणजे नातं ठीक करणं आहे. प्रेज लॉर्ड. पश्चाताप म्हणजे नातं ठीक करणं आहे. पस्तावा म्हणजे काय, अनुताप करणं आहे. म्हणजे त्या गोष्टीचं विनाकारण त्या गोष्टीला आपण काय करतो, उगाच झालं त्या गोष्टीचा आपण काय करतो, एक त्रागा करतो. पण पश्चाताप म्हणजे ती गोष्ट नीट करणं. प्रेज लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायचं, आज आपल्याला पारखायचं. 2025 गेलेलं आहे. प्रेज लॉर्ड. पण या 2025 मध्ये मी कुठे आहे, मी देवामध्ये कुठे आहे, ही गोष्ट पारखायची. आम्ही देवाच्या त्या पूर्णतेसाठी किंवा देवामध्ये मी वाढलेलो आहे का मी देवामध्ये अजून कमी झालो, आज मला पारखायचं आहे. जर मी देवामध्ये वाढलेलो आहे तर माझ्या जीवनामध्ये परमेश्वराशी रिलेशन माझं चांगलं आहे. पण जर मी देवामध्ये नसल वाढलेलो तर याचा अर्थ माझं आणि देवाचं नातं खराब झालं. प्रेज लॉर्ड. आणि ते कुठेतरी आपल्याला ठीक करणं गरजेचं आहे. प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. आज या वर्षाच्या शेवटल्या रविवारी आपण आलो. शेवटला अंतिम रविवार आहे. प्रेज लॉर्ड. आज या घडीला आलेला असताना आपण असंच नाही जमणार. प्रेज लॉर्ड. लक्षात घ्या, रेग्युलरच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण जमतो आपण असंच नाही जमणार. या रविवारी आपल्याला पारखायचं आहे. आज आपल्याला पारखायचं आहे की खरंच माझ्यामध्ये ती उन्नती झाली का. प्रेज लॉर्ड. खरंच माझ्यामध्ये तो प्रकाश ख्रिस्ताचा गेलेला आहे का नाही. प्रियांनो, तुम्ही लक्षात घ्या, ही गोष्ट आहे ना आपल्या प्रत्येकासाठी खूप गरजेची अशी गोष्ट आहे. जर या वर्षामध्ये आपण देवाचे लोक आहोत, या वर्षामध्ये जर आपण नाही मिळवलं तर गरज आहे आपल्याला पुढच्या वर्षीची तयारी करायची. प्रेज लॉर्ड. आपल्या हातात अजून 2 दिवस आहे. प्रेज लॉर्ड. काही दिवस आपल्या हातात अजून आहेत. प्रेज लॉर्ड. या दिवसांमध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपल्याला अधिक लक्ष द्यायचं आहे. प्रेज लॉर्ड. ज्या गोष्टी ख्रिस्तामध्ये मला करायला पाहिजे, काय मी त्या करत आहे का. ज्या गोष्टी देवामध्ये मला करायच्या होत्या मागील वर्षी मी जे काही संकल्प केले असतील, मागील वर्षी मी काही उद्देशानं चाललेलो असेल, मागील वर्षी मी प्रभूमध्ये. आज बघ अनेक लोक जे आहेत, जसं आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, अनेक लोक जमलेले आहेत, नो डाऊट. आज जे आहे, आज जसं आपण कुठं 50 जमले, कुठे 40 जमले, कुठे 4000 जमले, कुठे 10,000 जमले, कुठे लाखो लोक जमलेले आहेत. परंतु या लाखो लोकांमध्ये, या करोडो लोकांमध्ये आज माझी मनशा काय ख्रिस्तामध्ये चालायची. प्रेज लॉर्ड. मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी मी चालत आहे की ख्रिस्ताकडून काही लाभ करून घेण्यास मी चालत आहे. प्रेज लॉर्ड. बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं लोक जे आहे एक उद्देश ठेवून आपण परमेश्वरामध्ये चालतो. जे माझा अनेक लोक जे आहे या समस्थानामध्ये आपण पाहतो, अनेक लोक येतात माझ्या जीवनामध्ये रोग बरा व्हावा. प्रेज लॉर्ड. माझी फायनान्शियल स्थिती नीट व्हावी, माझ्या जीवनामध्ये मला मनशांती मिळावी, माझ्या जीवनामध्ये माझ्या लेकराचं लग्न व्हावं, माझ्या जीवनामध्ये माझ्या लेकरांना जॉब मिळावा, माझ्या जीवनामध्ये माझ्या अडचणी दूर व्हावं. काय आपण या कारणासाठी ख्रिस्तामध्ये चालत आहोत का. प्रेज लॉर्ड. जर या कारणासाठी आपण ख्रिस्तामध्ये चालत आहोत तर प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, आपण धोक्यामध्ये आहोत. प्रेज लॉर्ड. आपण धोक्यामध्ये आहोत. मी हे नाही सांगत की ख्रिस्त हे गोष्टी करणार नाही. ऑब्वियस परमेश्वर देवाचं सांगतो, तो देवाकडे येतो, तो रिक्त तो वापस नाही जात. प्रेज लॉर्ड. परमेश्वर त्याला देतो, मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. परंतु आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण या जगामध्ये कायम स्वरूपी राहण्यासाठी नाही आलो. ज्या गोष्टी आपण मागतो, प्रेज लॉर्ड, त्या गोष्टी आपल्याला पारखायच्या. या मी मागत ज्या गोष्टी आहेत त्या एव्हर लास्टिंग आहेत का, सार्वकालिक आहेत का, या सार्वकालिक टिकणाऱ्या गोष्टी आहेत का. प्रेज लॉर्ड. मी नेहमी सांगतो, बघा अनेक लोक आली
अनेक लोक गेली, त्यांना जे मिळालं ते मिळालं आणि नंतर त्यांनी देवाला सोडून दिलं. अनेक परिवार या ठिकाणी येऊन गेले, अनेक लोक या ठिकाणी येऊन गेले. मागील दिवसामध्ये तुम्ही साक्ष ऐकल्या. त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने अद्भुत कृत्य केली, महत्कृत्य केली आणि देवाने त्यांच्या जीवनामध्ये महत्कृत्य केली. त्यांनी देवाला सोडून दिलं. प्रेज द लॉर्ड. परंतु त्यांना या गोष्टी नाही समजल्या की ह्या तर ऐहिक गोष्टी आहे. ख्रिस्त यापेक्षा, देव यापेक्षा कितीतरी अधिक तो देणारा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो मी सार्वकालिक जीवन तुम्हाला देऊ केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. छोटे छोटे मागण्या आपण प्रभूकडे घेऊन येतो. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूला आवडतं लेकरांच्या मागण्या पूर्ण करायला. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू त्या पूर्ण करतो. प्रभू तुम्हाला एवढंच वेळ प्रभू म्हणतो तू राष्ट्रमाग, स्तोत्र 2 म्हणतो राष्ट्रमाग वतना दाखल मी तुला ते द्यायला तयार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये प्रभू आपल्याला सर्व द्यायला तयार आहे, परंतु आपण आपलं अंतःकरण प्रभूला द्यायला तयार आहे का? आपण आपलं जीवन प्रभूला द्यायला तयार आहे का? आज आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला जागा द्यायला तयार आहे का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण देवाकडून सर्व काही मिळवतो, पण देवाला आपल्या जीवनामध्ये आपण जागा देतो की नाही देतो ही पारखण्याची वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला पारखायचंय. या शेवटल्या दिवसामध्ये असताना आपल्याला पारखायचंय. प्रेज द लॉर्ड. मागील दिवसामध्ये, मागील वर्षामध्ये प्रभूने आपल्याला चालवलं. प्रेज द लॉर्ड. मागील वर्षामध्ये प्रभूने आपल्याला ज्या गोष्टी करायला सांगितल्या, आता मी तुम्हाला त्या गोष्टी आता तुम्हाला सांगतो. जसं एक लेकरू 10वीच्या वर्गात असतं, बोर्डाची तयारी 10वी आणि 12वी. लेकरू काय करतं? अभ्यास करतं. 100 विद्यार्थी आहेत क्लासमध्ये, 100 विद्यार्थी आहेत आणि ते त्यांचा क्लास आहे, प्रत्येकाचा क्लास आहे. 100 विद्यार्थी, त्यामधले 20% लोक जे आहे झोपून अभ्यास करतात. झोपून. त्यांना असं असतं, काही विद्यार्थी तर इतके वेड्यापणाने अभ्यास करतात की त्यांचं म्हणणं आहे, आता मागील वर्षी जो रिझल्ट लागला ना, चकित झाले लोक. 99.9 प्रेज द लॉर्ड, 99.90%, 99.65%. प्रेज द लॉर्ड. हे काय पर्सेंटेज, किती जबरदस्त रीतीमध्ये ते लोक जे आहेत त्यांना 100 आउट ऑफ 100 असं जायचंय. ती तयारी करणारे लोक आहेत. आपण ख्रिस्ताच्या, आपण त्या धावेमध्ये आहोत. आपण या जगाच्या धावेमध्ये आहोत, या जगाच्या वाटचालीमध्ये आपण आहोत. आणि जेव्हा या जगाच्या वाटचालीमध्ये आपण आहोत, या वाटचालीमध्ये, या मंडळीमध्ये, या आपण ज्यावेळेस चालत आहोत, आपण ही कॅटेगरीज मध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला माहिती, पारितोषिक कोणाला मिळतं? सन्मान कोणाचा होतो? जो वर्गात पहिला आहे. त्या 20% मुलांची वाहवा होती. ज्याने पहिला घेतला, ज्याने दुसरा घेतला, दुसरा क्रमांक घेतला, ज्याने पहिला क्रमांक घेतला, ज्याने चांगलं यश मिळवलेलं आहे, त्याची वाहवा केली जाते, त्याची त्या ठिकाणी स्तुती गायली जाते. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये देखील जेव्हा आपण प्रभूजवळ पोहोचू ना, तर त्या ठिकाणी परमेश्वर आपलं गौरव करणार आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपलं काय करणार आहे? त्या ठिकाणी वाहवा करणार आहे. परमेश्वर आपल्याला त्या ठिकाणी गौरव मंडित करणार आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या मुला शाबास, भल्या व विश्वासू दासा, तो थोडक्या विषयी विश्वासयोग्य राहिला. प्रेज द लॉर्ड. आज आपण प्रभूमध्ये विश्वासयोग्य आहोत का? आज आपल्या जीवनामध्ये आज जे आहे, जेव्हा प्रभूशी बोलत असताना प्रभू माझ्याशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वचनाकडे लक्ष असू द्या. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आज आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो, परमेश्वर जो आहे, परमेश्वर, तुम्ही परमेश्वरासाठी केलेल्या कुठल्याही गोष्टीचं ती गोष्ट नष्ट होऊ देत नाही. प्रेज द लॉर्ड. काही करा तुम्ही परमेश्वरासाठी. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, तुम्ही तुमच्या आत्म्यासाठी केलेल्या गोष्टी देखील परमेश्वर अशा मानतो त्या तुम्ही माझ्यासाठी केल्या. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती, तुमचा आत्मा वाचवण्यासाठी परिश्रम तुम्ही घेता ना, पाप करू नये, चांगलं जीवन जगावं, परमेश्वराला अनुसरावं, प्रार्थनेला जावं, परमेश्वराची स्तुती करावी, आराधना करावी, याही गोष्टी परमेश्वर काउंट करतो. प्रेज द लॉर्ड. खरं पाहता त्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या भल्याच्या आहेत. त्या गोष्टींच्या द्वारे तुमचं आणि माझं चांगलं होणार आहे. त्या गोष्टींच्या द्वारे आपण देवाच्या अधिक निकट जाणार आहे. त्या गोष्टींच्या द्वारे आपण स्वर्ग राज्याचे वाटेकरी होणार आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रभू त्याचे प्रतिफळ देतो. प्रेज द लॉर्ड. आज आपण बघूया प्रतिफळ. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सर्व गोष्टींचं प्रतिफळ देणार. प्रेज द लॉर्ड. आपला परमेश्वर जो आहे, प्रत्येकाला देवाचं वचन ज्या पद्धतीने आपल्याला सांगतं, जेव्हा यिर्मयाचं पुस्तक 17वा अध्याय 10 वचनामधून आपण जाऊया. यिर्मयाचं पुस्तक 17वा अध्याय 10 वचन.
प्रमाणे ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखतो. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, प्रेज द लॉर्ड, ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे. बघा, म्हणजे याचा अर्थ देर आर टू टाइप्स ऑफ, म्हणजे दोन प्रकारचे ते प्रतिफळ आहे. प्रेज द लॉर्ड. दोन टाइपचं प्रतिफळ प्रभू देणार आहे. आणि जे प्रतिफळ जे आहे, जेव्हा प्रभू आपल्याला देणार आहे, प्रेज द लॉर्ड, तर आपण कोणत्या प्रतिफळाचे अभिलाषी आहोत? प्रेज द लॉर्ड. ते पहिलं प्रतिफळ आपल्याला मिळवायचं आहे. देवाकडून मिळणारं प्रतिफळ आपल्याला पहिलं प्रतिफळ पाहिजे का दुसरं प्रतिफळ आपल्याला पाहिजे? प्रेज द लॉर्ड. पहिलं प्रतिफळ जर आपण देवाच्या वचनाला अनुसरून जीवन जगत आहोत तर त्याच्यासाठी वेगळं प्रतिफळ आहे. आणि दुसरं प्रतिफळ जेव्हा आपण देवाच्या वचनाला न अनुसरता आपण जीवन जगत आहोत तर ते दुसरं प्रतिफळ आहे. प्रेज द लॉर्ड. कोणत्या प्रतिफळाला आपल्याला कुठलं प्रतिफळ पाहिजे? आपल्याला कुठलं प्रतिफळ पाहिजे? पहिलं की दुसरं? पहिलं. मग पहिल्या प्रतिफळाचं जर आपल्याला भागी व्हायचं आहे, पहिली प्रतिफळ जर आपल्याला मिळवायचं आहे, तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला जीवनामध्ये काहीतरी करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज जेव्हा परमेश्वर आपल्याला सांगतात, आज प्रतिफळ म्हणजे काय आहे? ज्या गोष्टी आपण केलेल्या आहे, ज्या गोष्टी आपण करतो, आज ज्या गोष्टी करतो, उद्या त्याचा जो काही रिझल्ट आहे, उद्या त्या गोष्टीचा जो काही आपल्याला मिळणारं फळ जे आहे ते म्हणजे प्रतिफळ आहे. प्रतिफळ, फळाचं फळ, प्रतिफळ, कामाचं फळ. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज जर आपल्या जीवनामध्ये आपण परमेश्वरामध्ये, आज देवाचं वचन सांगतं, तुम्ही जर का त्या ठिकाणी एक बीज पेरत आहात आणि दुसऱ्याची अपेक्षा करत आहात, प्रेज द लॉर्ड, तुम्ही चांगले द्राक्षाची अपेक्षा करत आहात आणि तुम्ही रान द्राक्ष पेरत आहात, कसं शक्य आहे? प्रेज द लॉर्ड. कसं शक्य नाही? ते शक्य होणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज जे आहे, आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणं आहे? उद्या जर का आपल्या जीवनामध्ये जर चांगलं प्रतिफळ हवं आहे, त्यासाठी आज जे आहे आपल्याला चांगल्याची पेरणी करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो? चांगल्याची पेरणी करतो का? काय चांगलं पेरणं म्हणजे काय? आपण काय चांगल्या गोष्टी काय करणं गरजेचं आहे? जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये, जसं आता लहान लहान लेकरं आहे, या लहान लहान लेकरांना आपण काय करतो? आपण शिकवतो. प्रेज द लॉर्ड. आपण शिकवतो, त्यांना सांगतो, असं नको करू, तसं नको करू. त्याने काय होणार आहे? ती गोष्ट लेकरू डेव्हलप होणार आहे. नाही जर तुम्ही तसं सांगितलं तर, काय होणार आहे? लेकर डेव्हलप नाही होणार. लेकर काय होतील? लेकर आगाऊ होत चालतील. आणि तुम्हाला कळणार नाही. आपल्याला वाटतं की हे लेकर छोटे 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 म्हणता मोठे होऊन जातात. प्रेज द लॉर्ड. माझी परी एवढी होती, प्रेज द लॉर्ड, पण ती आता असं माझी परी छोटी छोटी म्हणता ती माझ्या हाईटला टेकायला आली. प्रेज द लॉर्ड. लेकर, प्रेज द लॉर्ड. त्याच पद्धतीने आपण स्वतः देखील परमेश्वराचं लेकरू आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आपल्याकडून चांगलं फळ यावं यासाठी प्रभू येशू काम करत राहतो. प्रभू येशू हा उत्तम मेंढपाळ आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे चांगला माळी आहे. आणि त्या चांगल्या उत्तम मेंढपाळासारखं, त्या उत्तम माळ्यासारखं तो आपल्यावर मेहनत घेत असतो. बघा, जेव्हा तुम्हाला त्रास झाला, आज तुम्ही की जीवनामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला डावललं गेलं, तुम्हाला रोखलं गेलं, तुम्हाला त्रास झाला, तुमच्यावर लांछन आलं, काही झालं, डेफिनेटली त्या ठिकाणी काहीतरी चांगलं घडत आहे. समथिंग गुड इज हॅपनिंग देयर. हालेलुया. काहीतरी चांगलं त्या ठिकाणी घडत आहे म्हणून ती गोष्ट होत आहे. परंतु त्या क्षणाला तुम्ही जर का स्लीप होता ना, प्रेज द लॉर्ड, तर ते प्रतिफळ तुम्हाला नाही मिळणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्या क्षणाला तुम्ही जर कुरकुर करताल ना, तर तुमच्या हातात ते नाही येणार. प्रेज द लॉर्ड. उद्याची तयारी परमेश्वर आज करून घेणार. कारण परमेश्वर म्हणतो, सुरुवातीला शेवट जाणणारा आपला परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो सुरुवातीला शेवट जाणणारा जो परमेश्वर आहे, तो आपल्या जीवनामध्ये आज तो आपल्याला सकाळत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि संकटाच्या तर तुम्हाला माहितीये, संकट आले नाही, दुःख आले नाही, देवाची काय आठवण राहणार आहे? प्रेज द लॉर्ड. सगळं भरून आहे. आपण श्रीमंत मनुष्याबद्दल पाहिलं. श्रीमंत मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला भरपूर मिळालं, त्याला कसल्याही गोष्टीची चिंता नाही, कसल्याही गोष्टीची काळजी नाही. म्हणून त्याने काय म्हटलं? हे जीवा, खा पी आणि स्वस्थ राहा.
तुला नाही, तुझ्या पिढी दर पिढीला पुरेल एवढं तू आता कमवून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तक्षणी काय म्हटलेलं आहे, आज रात्री तुझा जीव घेतला तर. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वर जो आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करतो, संकटांच्या द्वारे बनवतो. प्रेज द लॉर्ड. कुठलीही गोष्ट, या सृष्टीतली कुठलीही गोष्ट सहज रीतीमध्ये होत नाही. कुठलीही गोष्ट सहज रीतीने होत नाही. हा टेबल बनवलेला आहे, हा टेबल बनवलेला आहे. त्याला पण बनवत असताना पहिलं काय केलं, लाकूड आणलं. लाकूड कुठून आणलं, जंगलातून आणलं. म्हणजे त्याला झाडापासून वेगळं केलं. प्रेज द लॉर्ड. झाडापासून वेगळं केलं, त्याला ड्राय केलं, म्हणजे त्याला तळपवलं अग्नीत उन्हात. ते करून मग नंतर त्याला कटरमध्ये घातलं, कटरमध्ये घातलं, कापलं. एक त्याला आकार आणला, आकार आणून मग काय केलेलं आहे, त्याला ठोकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ठोकलं आणि मग करून त्याच्यावर मुलामा चढवला, लॅमिनेट चढवलं. तेव्हा कुठे हे सुंदरपणे आज परमेश्वराच्या मंदिरात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काही म्हणा, हा ड्रम बघा, या ड्रम मध्ये कातडी लावलेली. प्रेज द लॉर्ड. ती वाजवण्यासाठी. ती कुठून आलेली आहे? प्रेज द लॉर्ड. या ड्रम मध्ये लाकूड आहे, लोखंड आहे. कुठून आलेलं आहे? मोल्ड केलेलं आहे प्रत्येक गोष्ट. रियूज. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये, आज आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, कुठलीही गोष्ट जी आहे, यू हॅव टू पे फॉर इट. हालेलुया. तुम्हाला त्याच्यासाठी पे करावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. काय पे करावं लागणार आहे? प्रत्येक वेळेस पे म्हणजे पैसाच असतो का? प्रेज द लॉर्ड. प्रतिफळासाठी सुद्धा तुम्हाला पे करावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. जर त्याला देवाकडून काय पाहिजे असेल, त्याने आपल्या जीवनामध्ये दैवी गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्याने आपल्या जीवनामध्ये धाडसी निर्णय परमेश्वरासाठी घेतले पाहिजे. त्याने आपल्या जीवनामध्ये काय काय गोष्टी केल्या पाहिजे ते आज आपण देवाच्या वचनातून पाहूया. जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये पाहतो, पुन्हा एकदा हेच अभिवचन प्रकटीकरणामध्ये देवाचा आत्मा योहानाला सांगत आहे. प्रकटीकरण 22:12 प्रभू येशू पुन्हा त्याच्यावर प्रकाश टाकत आहे. 22:12. पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे? पहा मी लवकर येतो, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याकडे वेतन आहे. प्रेज द लॉर्ड. पहा मी लवकर येतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू म्हणते पहा मी लवकर येत आहे, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा प्रतिफळ. प्रेज द लॉर्ड. प्रतिफळ आहे. आपण किती प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसतो त्याला प्रतिफळ आहे. प्रेज द लॉर्ड. आपण कसं प्रभूच्या उपस्थितीत बसतो त्याला प्रतिफळ आहे. आपले लेकरं आपण कसे वाढवतो त्याला प्रतिफळ आहे. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूमध्ये कसं चालतो त्याला प्रतिफळ आहे. आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळालेलं घर, बंगला, गाडी, धन कसं वापरतो या गोष्टीला प्रतिफळ आहे. आपण आपल्या जीवनामध्ये आपले दिलेले संतान कशी वापरत आहे, प्रेज द लॉर्ड, त्यांना कशा पद्धतीने चालवत आहे त्याला प्रतिफळ आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमचा वेळ कसा घालवता त्यालाही प्रतिफळ आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गोष्टीचं फळ आहे, प्रत्येक गोष्टीचं प्रतिफळ आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचं सांगतो तुम्ही खाता किंवा पिता जे काय तुम्ही करता ते देवाच्या गौरवासाठी करा. हालेलुया. हालेलुया. आज आपल्या जीवनामध्ये देवाचा गौरव जर आपला हा प्रथम उद्देश असेल, परमेश्वर जेव्हा आपला प्रथम उद्देश असेल, तेव्हा आपण पहिले परमेश्वरला पुढे ठेवणार आहे. पहिले आपण परमेश्वरला पुढे ठेवू आणि परमेश्वरला पुढे ठेवून आपण काय करणार, ही गोष्ट माझ्या परमेश्वराला आवडेल की नाही आवडेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण परमेश्वराकडून प्रतिफळाचीच अपेक्षा ठेवतो. प्रेज द लॉर्ड. परंतु जर का परमेश्वराचं प्रेम आपण पाहून जर चाललो, परमेश्वराने आपल्याकडून कसली अपेक्षा केली विचार करावा, कसली अपेक्षा केली. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगितलं आज चर्चा आहे तर तुम्ही काय करायचं, कोणीच गाडी आणायची, शेवटला रविवार भाई बिना चपलीचे यायचं असं सांगितलं कपाळात साहेबांनी. मी असं बोललो का तुम्हाला चप्पल न घालता या. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काय करा, निर्जळी या. प्रेज द लॉर्ड. असं सांगितलेलं आहे का? नाही. परमेश्वर फक्त म्हणतो माझ्याकडे या. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. प्रेज द लॉर्ड. देवाजवळ या. प्रेज द लॉर्ड. त्याची इच्छा आहे तुम्ही राहावं, त्याच्या जवळ राहावं, त्याच्या कुशीत राहावं, त्याच्या सोबत राहावं.
प्रेज द लॉर्ड. त्याच्यासोबत तुम्ही वस्ती करावी, परंतु त्याला हेही ठाऊक आहे त्याच्याजवळ राहणं म्हणजे तुमच्यासाठी ती खूप शक्य गोष्ट आहे असं नाहीये. परमेश्वरासोबत राहत असताना, परमेश्वराजवळ राहत असताना तुम्हाला त्याग करावा लागतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला प्रतिफळ पाहिजे ना, मग तुम्हाला पे फॉर इट. यू हॅव टू पे फॉर इट. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला त्यासाठी त्याग करावा लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. तेव्हाच तुम्हाला ते प्रतिफळ तुमच्या जीवनामध्ये मिळणार आहे. जेव्हा आपण मार्क सुवर्तमान त्याचा 4था अध्याय वचन 1 पासून जेव्हा वाचतो, पुन्हा तो सरोवराच्या काही शिक्षण देऊ लागला आणि त्याच्याजवळ लोकांचा एवढा मोठा समुदाय जमला की तो सरोवरात एका मचव्यावर चढून बसला आणि सर्व लोक सरोवराच्या काठी भूमीवर होते. नंतर दाखले देऊन तो त्यास पुष्कळ शिकवू लागला आणि आपल्या शिकवणीत त्यास म्हणाला, ऐका, पहा, एक पेरणारा पेरणी करावयास निघाला. तो पेरीत असता असे झाले की काही बी वाटेवर पडले, ते पाखराने येऊन खाऊन टाकिले. काही खडकाळीवर पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल असल्यामुळे ते लवकर उगवले. मग सूर्य उगवल्यावर त्याला ऊन लागले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले, मग काटेरी झाडाने वाढून त्याची वाढ खुंटविली म्हणून त्याला काही पीक आले नाही. काही चांगल्या मातीत पडले, ते उगवून व मोठे होऊन त्याला पीक आले आणि त्याचे 30 पट, 60 पट, 100 पट असे उत्पन्न झाले. मग तो म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहे तो ऐकू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा पाहतो, जेव्हा प्रभूने हा उदाहरण त्यांना सांगितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत. प्रेज द लॉर्ड. पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत. हा पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत एका अर्थाने आपण पाहतो की परमेश्वर वचन देते. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर वचन पेरतो आणि ते वचन कोण कशा पद्धतीने घेतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती, आज आपल्या जीवनामध्ये उद्या जर प्रतिफळाची तुम्हाला जर अपेक्षा आहे तर तुम्ही देखील आज पेरणी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कशी पेरणी करता? अशी पेरणी करता का की देवाचं वचन ज्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आपल्याला सांगतं की बघा, ऐका, पहा, पेरणी, एक पेरणारा पेरणी करण्यास निघाला आणि तो पेरत असताना असे झाले की काही बी वाटेवर पडले, ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही अशी पेरणी करता का? प्रेज द लॉर्ड. की जी आपल्या ज्या, बघा, आपण प्रभूमध्ये आहोत, आपण देवामध्ये आहोत, आपण त्या गोष्टीला धार्मिकता समजतो का की ज्या गोष्टी धार्मिकताच नाहीये? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण कुठल्या गोष्टीला अधिक महत्व देतो? प्रेज द लॉर्ड. कुठल्या गोष्टीला आपण अधिक महत्व? चांगले कपडे घालून गेलो पाहिजे बाबा चर्चमध्ये. प्रेज द लॉर्ड. हे जर आपल्या मनात असेल तर ही ती धार्मिकता नाही. असं नाही की तुम्ही चांगले कपडे घालून नाही आलं पाहिजे, आलं पाहिजे. आंघोळ करून नाही आलं पाहिजे, आलं पाहिजे. परंतु त्या गोष्टी तुमच्या धार्मिकतेच्या गोष्टी नाहीये, त्या गोष्टी तुमच्या प्रतिफळाच्या गोष्टी नाहीये. तुम्ही चांगले कपडे घालून या पण वेळेवर या. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जसं बाळक साहेबांनी सांगितलं, पश्चाताप. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण आहोत, मग पश्चातापी अंतःकरणाने इथे या. प्रेज द लॉर्ड. तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येत आहात, तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराला भेटण्याची ती उत्कंठा असणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण पाहिलं, 2 व्यक्ती उभे आहेत. एक जकातदार उभा आहे, तो आपली मानही वर करायला तयार नाहीये परमेश्वराकडे, आणि तो म्हणतो मी पापी आहे. तो काय म्हणत आहे? मी पापी आहे. आणि अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी परमेश्वराच्या दरबारात उभा आहे. आणि दुसरा परुषी आहे, शास्त्री आहे, आणि तो काय म्हणत आहे? मी तर दान देतो, मी तर दशमांश देतो, मी तर मोठमोठे कामं करतो, मी लोकांना जेवणावेळी जेवण खाऊ घालतो, मी लोकांना अनेक दान अर्पण करतो. हे परमेश्वर मला स्वीकार. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला माहिती कोणाचा स्वीकार केला गेला? तर जकातदाराचा स्वीकार केला गेला. प्रेज द लॉर्ड. त्या चुंगी घेणाऱ्याचा त्या ठिकाणी स्वीकार केला गेला. प्रेज द लॉर्ड. कारण तो त्या ठिकाणी कसा आहे? पश्चातापी अंतःकरणाने तो आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तो त्या ठिकाणी हे नाही म्हणत आहे की मी जकातदार आहे, मी कमवणार आहे, मी परमेश्वराच्या मंदिरामध्ये दान देतो, चला मी माझ्या आयटी जातो. नाही, त्या ठिकाणी तो काय करत आहे? तो एक नम्रपणे जातो. आज आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये नम्रतेने जातो का? प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये परमेश्वराला स्वीकारण्याच्या उद्देशानं आपण जातो का? देवापासून ऐकण्याच्या उद्देशाने आपण जातो का? प्रेज द लॉर्ड.
आपण कशा उद्देशाने परमेश्वरामध्ये आज चालवतो. आज जर मी तुम्हाला सांगतो या 2025 मध्ये जर आपण प्रत्येक फळास योग्य असं नाही चाललेलो तर लक्षात ठेवा 2026 मध्ये आपल्याला काही प्रतिफळ मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मागील दिवसामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला सिंहावलोकन. प्रेज द लॉर्ड, सिंहावलोकन. मागे काय झालेलं आहे त्याचं काय करा, रिमेडिटेट करा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आत्मिक जीवनासाठी काय केलेलं असलं, प्रेज द लॉर्ड, तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्वाचं आत्मिक जीवनच आहे. एक मनुष्याच्या घरात जर रोज बिर्याणी बनत असेल ना आणि त्याच्या घरात जर शांती नसेल ना, त्याच्या आत्म्याला जर का शांती नसेल ना, तर त्याचं त्या लाखो करोडो रुपये देऊन देखील तो शांती नाही विकत घेऊ शकत. मागील दिवसामध्ये एक लेकराला मी भेटलो, तो परमेश्वरामधून मागे पडलेला होता. झोपेच्या गोळ्या खाऊन देखील झोपेत नाही पाळत साहेबाला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण त्या दिवशी तुम्ही प्रार्थना केली आणि मला छान झोप लागली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तरुण पोरगा आहे. प्रेज द लॉर्ड. शांतीने झोप येणे हे देखील परमेश्वराच्या हातात आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपण परमेश्वराला कशा पद्धतीने पाहतो. जर आपण आपल्या आत्मिक जीवनासाठी काही जर केलं तरच आपल्या आत्मिक जीवनामध्ये स्थिरता राहणार आहे. आणि आत्मिक जीवनासाठी काही करायचं असेल तर परमेश्वर जे सांगत आहे ते करणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज उद्या जर का आपल्याला आत्मिक शांतता पाहिजे, उद्या जर आपल्याला आत्मिक बहर पाहिजे, परमेश्वरामधला आनंद पाहिजे, प्रेज द लॉर्ड, तर आज त्याची पेरणी करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज आपण किती महत्व देतो देवाच्या सेवेला, देवाच्या वचनाला. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोक आज आपल्यामध्ये नाहीये का, त्यांना ड्युटीज आहे, लग्न आहे, कोणाच्या मौतेला जायचंय, कोणाला भेटायला जायचंय. परंतु काय तुमचं परमेश्वर एवढं छोटा आहे. प्रेज द लॉर्ड. आय एम आस्किंग यू, काय तुमचा परमेश्वर एवढा छोटा आहे का तुम्ही त्या परमेश्वरापुढे त्या सर्व गोष्टींना महत्व द्यावं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कदाचित प्रियांनो माझे शब्द कदाचित तुम्हाला बोचणारे असतील. प्रेज द लॉर्ड. परंतु खरोखर ही सत्यता आहे, जो परमेश्वर हात देतो, प्रेज द लॉर्ड, त्या हाताने परमेश्वराचा जय जयकार करण्यापेक्षा ते हात आपण इतर गोष्टींसाठी वापरतो. प्रेज द लॉर्ड. जो परमेश्वर आपल्याला काम देतो त्या कामामुळे आपण त्या परमेश्वरालाच विसरून जातो. प्रेज द लॉर्ड. जो परमेश्वर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण पाहिलं, प्रभूने बोलवलं, पाठवलं, मेजवानीला बोलवलं. काय झालेलं आहे, कोणी म्हटलं मी नवीन लग्न केलंय, त्या परमेश्वराने पत्नी दिली, ती पत्नीच घेऊन तिच्या पाठीमागे. प्रेज द लॉर्ड. कोणी म्हटलं मी नवीन बैलजोडी घेतली, परमेश्वराने बैलजोडी दिली. प्रेज द लॉर्ड. त्या बैलजोडीच्या पाठीमागे. कोणी म्हटलं मी नवीन शेत विकत घेतलंय, तेव्हा पण शेत दिलं, ते शेताच्या पाठीमागे. याचा अर्थ आपण कशाच्या पाठीमागे आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण स्वतःला काय म्हणतो, आत्मिक. प्रेज द लॉर्ड. आपण स्वतःला कोण म्हणतो, देवाचे. प्रेज द लॉर्ड. आपण स्वतःला कोण म्हणतो, मी परमेश्वर. आणि आपण काम आपल्याला फळ कोण, प्रतिफळ कोणाकडून पाहिजे, परमेश्वर. आणि आपण काम कोणाचं करत आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण जगाचं काम करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वाईट वाटतं ज्यावेळेस सकाळी आराधना सुरू होते, सुरुवातीला कोणी नसतं इथे. प्रेज द लॉर्ड. वाईट वाटतं त्या गोष्टी. लेकरं आराधना करतात आणि या ठिकाणी तुम्ही उशीर येतात. प्रेज द लॉर्ड. हे बघा, हे बोलण्याचा एक मला तुमची चूक दाखवून देण्याचा एक विषय आहे. बाकी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कसं वागाल हे तुमच्यावरती डिपेंड आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु बघा, जो विश्वासाने वागेल परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये नक्की कार्य करेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण परमेश्वराच्या सेवेला कशा पद्धतीने घेतो. आज जर आपल्याला उद्या जर प्रतिफळ पाहिजे तर आज त्याच्यासाठी परमेश्वराला देव, जसं आपण मागील हप्त्यात ऐकलं, परमेश्वराचा आदर देणं गरजेचं आहे. त्या आदराचं पण प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला देणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला तुम्ही वेळ देताना, तुम्ही म्हणताना, परमेश्वर तुम्हाला त्या वेळेचं देखील प्रतिफळ पुढे प्रकट करेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अनेक लोक आराधनेमध्ये येतात, त्यांना टाळ्या वाजवायला त्रास होतो. प्रेज द लॉर्ड. नेहमी सांगतात टाळ्या वाजवा. प्रेज द लॉर्ड. विज्ञान सांगतं टाळ्या वाजवल्यामुळे तुमचं रक्त विसरण जे आहे ते सुरळीत होतं, हार्ट चांगलं पंप करतं, तुम्ही आरोग्यदायी होता. पण तुमचे हातच नाही आले. तुम्हाला माहितीये ते एक टाळी येतं तोपर्यंत गाण्याचा अर्ध कडू जायला.
आणि काही तर फक्त असं डुलत असतात जागेवर. काही जणांनी मोबाईल घेतलेले असतात आता तसे. Praise the Lord. हे व्हायला नाही पाहिजे. Praise the Lord. आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये Praise the Lord. परमेश्वराचा आदर केला पाहिजे. Praise the Lord. Praise the Lord. आपण आदर परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये, मी सांगितलं देवाचा आत्मा या ठिकाणी फिरतो आणि प्रत्येकाचा अंतःकरण पाहतो. Praise the Lord. बोलणारा माझं पण Praise the Lord. प्रत्येकाला देवाचा आत्मा पाहतो. Praise the Lord. आपण काय करत आहोत Praise the Lord. आज आपल्या जीवनामध्ये जर आपण त्या आदर परमेश्वराला देत नाही, जे देवाचं ते देवाला देत नाही, तर देवही आपल्याला देणार नाही. Praise the Lord. यावर्षी ही गोष्ट तुम्ही नक्की लिहून ठेवा. Praise the Lord. Praise the Lord. शिकवा आपल्या घरच्यांना, आपल्या लेकरांना, आपल्याला, आपण लोकांना शिकवा. Praise the Lord. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये एक भयप्रत राहा. मी तुम्हाला सांगितलं ना, त्या सिनाय पर्वताला जर का गाय किंवा इतर बैल जरी शिवला तरी त्याला दगडमार करून टाकण्याची आज्ञा होती. हालेलुया. Praise the Lord. त्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण येतो आणि त्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येऊन आपण काय करतो? आराधना चालू आहे, आपण आपले मोबाईल ऑपरेट करतो. आराधना चालू आहे, आपण लेकरांना खाऊ घालतो. आराधना चालू आहे, लेकर खेळत बसतात. Praise the Lord. आपल्या लेकरांना सुद्धा त्या गोष्टी शिकवा की परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण आहोत. या गोष्टीमुळे देवाचे आशीर्वाद त्यांच्या जीवनात येतील, तुमच्या जीवनात येतील. Praise the Lord. Praise the Lord. नाही तर कळत न कळत जे आहे, तुम्ही परमेश्वराच्या विरोधात उभे राहता. Praise the Lord. Praise the Lord. प्रियानो, लक्षात घ्या, मी तुमचा वैरी नाही, परंतु माझी इच्छा आहे तुमच्या जीवनात मी किती प्रार्थना केली आणि तुम्ही असेच उभे राहिले. Praise the Lord. नळ चालू आहे आणि तुम्ही भांड उपडच केलेलं आहे, काय फायदा आहे त्या भांड्याचा? Praise the Lord. मी तुमच्यासाठी किती प्रार्थना केली, परंतु तुम्ही त्या ज्याला मी प्रार्थना करते त्याचा अनादर करत आहात, तो कसा तुमचा आदर करेल? हालेलुया. Praise the Lord. लक्षात ठेवा प्रियांनो, आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसतो. Praise the Lord. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वर सांगत आहे, पेरणी करणाऱ्याच्या दृष्टांताच्या द्वारे आज तुम्ही पेरणी करत आहात. तुम्ही कशाची पेरणी करताय? तुम्ही चांगल्याची पेरणी केली तर चांगल्याची कापणी करा. Praise the Lord. तुम्ही जर वाईटाची पेरणी केली, ऑब्वियस वाईटाची कापणी करा. Praise the Lord. मी तुम्हाला मागे एक गोष्ट सांगितली, एकदा काय झालं, एक बाप आपल्या, एक मुलगा जो आहे, मुलाच्या बापाचे भांडणं झाले एका गोष्टीवरून, आणि भांडणं झाले आणि मुलाने त्याचा पारा सुटला आणि मुलाने बापावर हात उचलला. बापावरती हात उचलला आणि मग तो थांबला नाही, आणि तो थांबला नाही, बापाला मारत 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 तो नेत. बाप रडत आहे, विरोध करत आहे, तो बापाला मारत आहे. बघा, ही गोष्ट तुम्हाला ऐकायला खूप पोचणारी अशी आहे. मलाही बोलताना तो त्रास होतोय की मुलगा बापाला मारत आहे, मुलगा बापाला मारत आहे मारत आहे मारत आहे, आणि मारत मारत असताना ते एका झाडाखाली पोहोचले. आणि त्या झाडाखाली पोहोचले आणि बापाला आठवण झाली, मी माझ्या पित्याला पण असंच केलं होतं. ह्या झाडाखाली आल्यावर माझा बाप म्हटला होता, बस मी तुला देतो. Praise the Lord. असं म्हणून जे आहे त्या झाडाखाली त्याने सांगितलं, मी असंच केलं होतं. Praise the Lord. प्रियांनो, प्रतिफळ प्रतिफळ आहे. Praise the Lord. जे इथं आहे ते इथं आहे, जे तिथं आहे ते तिथं आहे. Praise the Lord. जे तुम्ही पृथ्वीवर बांधता ते स्वर्गातही बांधलं जाईल. हालेलुया. Praise the Lord. म्हणून आज इथं काय बांधत आहोत आपण? Praise the Lord. या गोष्टीची प्रचिती करणं गरजेचं आहे. जर आपण या ठिकाणी वाईट बांधलं, ऑब्विसली ते वाईटच मिळणार. जर या ठिकाणी आपण चांगल्याची बांधणी केली, Praise the Lord, आपण परमेश्वराच्या राज्यासाठी पळत आहोत. आपण छोट्या छोट्या गोष्टीला परमेश्वराला महत्व देत आहोत, धन्यवाद देत आहोत. आपल्या जीवनामध्ये थोड्या थोड्या गोष्टी परमेश्वर चांगल्या करतो ना, धन्यवाद द्यायचा आहे. Praise the Lord. परमेश्वराचे उपकार स्मरण करायचे. जेव्हा आपण असं करत चालू ना, परमेश्वर काय कार्य करतो. काय आपण असं बीज आहोत का जे खडकाळीवर पेरलं, जमिनीत त्या ठिकाणी त्याला फारशी माती न लागल्यामुळे ते काय आहे, त्या ठिकाणी थोडीशी माती लागली, ते पटकन उगवलं, परंतु ऊन पटकन वळून गेलं. Praise the Lord. अशी पेरणी करत आहोत का? Praise the Lord. असं बीज आपण त्या वाटेवर फेकत आहोत का? Praise the Lord. आज आपल्याला पारखायचं आहे का आपण अशी पेरणी करत आहोत? काटेरी झुडपांमध्ये जे जगी चिंता, या गोष्टीमुळे आपल्याला प्रार्थनाच करता येत नाही. जगी टेन्शन आणि या गोष्टीमुळे देवाचं कामच करता नाही. बरेच देवाचे दास लोक या क्षणामध्ये, या दिवसांमध्ये मी पाहत आहे, त्यांनी संसारिक चिंतांमुळे सेवा टाकून दिलेली आहे. Praise the Lord. Praise the Lord.
पास्टर काय झालं? पास्टर थोडीशी समस्या आली, त्याच्यामुळे मी काय केलं, इथली सेवा बंद केली आणि आता दुसऱ्या गावाला जाऊन राहतोय, शेती करतोय, गेलो पुन्हा गावाकडे. हेच पास्टर. असे मला मागील दिवसात सेवक भेटले. मला इथली सेवा चांगली होती ना तुमची? नाही, ते होतं बाळासाहेब, पण घरची समस्या कोणाला सांगता? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. या वर्षाच्या शेवटी आपण आहोत. प्रेज द लॉर्ड. ती लोक ती विसरून जातात. जो चोच देतो तो दानाही देतो. प्रेज द लॉर्ड. आकाशातील पाखरांची जो काळजी करतो, त्या सुकणाऱ्या गवताची जो काळजी करतो, जो परमेश्वर या सगळ्या गोष्टी काळजी करतो, पण त्याला स्मरणाला कोणी जातच नाही ना, मागतच नाही ना. प्रेज द लॉर्ड. आणि मागता परंतु जीवनात पाप ठेवता, मग पापी जीवनाच्या द्वारे परमेश्वर कसं देणार आहे? प्रेज द लॉर्ड. जर जीवनात पाप आहे, परमेश्वर कसं देईल? प्रेज द लॉर्ड. पारखायचं आहे प्रियांनो. त्या जीवनात पाप आहे आणि त्या पापी, तुम्हाला माहिती आहे, मी मागे पण हा संदेश घेतला होता, भरलेल्या घाण भरलेल्या हाताने तुम्ही जेवल का? किंवा तुम्ही घाण भरलेल्या हाताने जर कोणाला वाढलं तर तो जेवल का? नाही जेवणार. तुम्ही ज्या हॉटेलला जाता, त्या हॉटेलला गेल्याच्या नंतर देखील तुम्ही पाहता ग्लासात हात बुडून आणले आणि मग दिले, नाही घेणार तुम्ही. जुनं तरी लोक धकून घेत होते है ना. आता तुम्हाला ते घाण डर्टी वाटतं ते. प्रेज द लॉर्ड. हे आमचे घरचे शब्द आहेत, ते डर्टी वाटतं. मग बघा, तुम्ही तुमच्या जीवनात पाप ठेवलेला आहे आणि तुम्ही परमेश्वरला मागणी करता. तुम्ही जेव्हा परमेश्वरासमोर बसता त्यावेळेस परमेश्वरासमोर तुम्ही आहात आणि तुम्ही परमेश्वरासमोर जाऊन परमेश्वर धन्यवाद देता. तुमचा धन्यवादाचा बली तरी तो कसा स्वीकारेल? प्रेज द लॉर्ड. तो कसा तुमच्या जीवनामध्ये प्रतिफळ देईल? जर तुम्ही परमेश्वराला त्याचं महत्वच दिलेलं नाही, जर तुम्ही परमेश्वराला समजूनच घेत नाही, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी तुम्ही येऊच देत नाहीये. प्रेज द लॉर्ड. कसा तो तुम्ही शुद्ध झाल्याशिवाय कसं त्याने ऐकावं? प्रेज द लॉर्ड. मनुष्याच्या जीवनात पाप होत नाही असं नाही, परंतु त्याला त्या चुकीचं गांभीर्य देखील असणं गरजेचं. आपण ऐकलं दाविदाच्या जीवनामध्ये पातक झालं. प्रेज द लॉर्ड. तो राजा होता. पास्टरने सांगितलं तो राजा होता, तो म्हणू शकत होता, नाथाना माझं पाप दाखवायची हिंमत करतोस, याचं गर्दन याच्या शरीरामधून वेगळी करा. प्रेज द लॉर्ड. तो म्हणत होता कर्म करायचं सर, म्हणू शकला असता तो, पण त्याने म्हटलं नाही. त्याने काय केलेलं आहे? परमेश्वरासमोर तो उपडा पडला. प्रेज द लॉर्ड. त्याने राख अंगावर घातली, त्याने आपले कपडे फाडले, उपाशी तापाशी तो परमेश्वरासमोर पडलेला. पण आपल्याला थोडीशी एखादी गोष्ट सांगू द्या, वाईट वाटतं या गोष्टी. थोडीशी काही गोष्ट सांगू द्या, आपण मी भोर नम्र आहे, माझी नम्रता लगेच बाहेर येते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, लक्षात घ्या, ह्या गोष्टी ना आपल्यासाठी त्या चांगल्या नाहीत. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही नम्र व्हाल, आधी नम्रता मग मान्यता. प्रेज द लॉर्ड. इथे सूत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नम्र व्यक्तीला परमेश्वर, आपण धन्य व्यक्तीच्या आधी ते पाहिलं, अंतःकरणाचे नम्र ते धन्य. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नम्रजन पृथ्वीचे वतन भोगतील असं देवाचं वचन सांगतं. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये, आज या गोष्टीचं आपण जर का ज्या गोष्टी पेरू त्या उगणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं, पौल ज्यावेळेस सेवेकडे वळाला ना, त्यावेळेस त्याला देवाचं दर्शन झालं आणि जेव्हा तो सेवेकडे वळाला ना, लोक त्याला घाबरू लागली. का? कारण त्याने पेरलेलं काय होतं? तो छळ करणार होता. प्रेज द लॉर्ड. तो देवाच्या लोकांचा छळ करणार असा व्यक्ती होता, हे त्याने पेरलं होतं. पण जेव्हा पेत्राही त्याच्यावर जातो बरा, पण जेव्हा पेत्रासोबत त्याचं इंटरॅक्शन झालं, पेत्रासोबत त्याचा संवाद झाला, तेव्हा पेत्राने पण म्हटलं, याचा आणि आपला उद्देश एक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याचा आणि आपला उद्देश एक आहे. प्रियांनो, गरजेचं आहे, जे पेराल ते उगवेल, जे पेराल ते उगवेल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पेरत आहात. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये प्रभू आपल्याला सांगत आहे, आणि जेव्हा आपण त्याचं त्याचं आपण 20 वचन वाचतो, मध्ये 4:20. चांगल्या मातीत पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून ते स्वीकारतात, मग कोणी 30 पट, कोणी 60 पट, कोणी 100 पट असे पीक देतात. प्रेज द लॉर्ड. चांगल्या मातीत जे पेरलेलं आहे, प्रेज द लॉर्ड, जे चांगली पेरणी करतात, प्रेज द लॉर्ड, ते 30 पट, 60 पट,
100 पट कळालं. हालेलुया, हालेलुया. आणि प्रभू त्यांना भरतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी माझा परिवार तुमच्या समोर एक मोठी साक्ष आहे प्रियांनो. प्रेज, काहीच नव्हतं आमच्याकडे, काहीच नव्हतं. प्रेज द लॉर्ड. कोणी मदतीला आलं नाही, कोणताच नातेवाईक उभं राहिला नाही. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वर ढाल आणि कवचाप्रमाणे आणि तलवारीप्रमाणे आमच्यासाठी उभे राहिले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वडील गेले, आम्ही लहान लहान होतो, आई एकटी होती, तरुण वयामध्ये. माझे म्हणजे तिचे मिस्टर गेले, माझे वडील गेले, आमचे वडील गेले, पण परमेश्वराने आमच्या घराची जागा घेतली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये कार्य केलं आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येक क्षणाला प्रोव्हाइड करत गेला. आणि आमच्या आईने आम्हाला शिकवण दिली, हे नाही करायचं. प्रत्येक गोष्ट आम्हाला देवा, तू परमेश्वराची उपस्थितीमध्ये आहेस, तू परमेश्वराचा आहेस, हे नाही करायचं, हे आपल्याला नाही चालत, ते आपल्याला नाही चालत, ते आपल्याला, मला इरिटेट व्हायचं, काय काय नाही चालत. प्रेज द लॉर्ड. पण आज कळतात त्या गोष्टी. प्रेज द लॉर्ड. जेव्हा परमेश्वराने आज देवाचा दास म्हणून उभं केलेला आहे, तेव्हा त्या गोष्टी समजतात. यस, त्या गोष्टी माझ्या फायद्याच्या होत्या. प्रेज द लॉर्ड. त्या गोष्टी मी अनुसरलो, त्या गोष्टीमध्ये मी चाललो. मला असं वाटायचं, अरे बालपणापासून देवाचं वचन शिकायला मिळालं, कधी तरुणपणा जगायलाच नाही मिळालं. प्रेज द लॉर्ड. लोक ज्या वयात लोक उन्हाळकेपणा करायचे, त्या वयात आपण प्रार्थनेला जात होतो. रविवारी लोक फिरायला जायचे, आम्ही प्रार्थनेला जायचो. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वराने भरलंय ना. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वराने किती अद्भुत रीतीने चालवत आहे. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर आहे, कोणाचीच गरज नाही आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची गरज आहे. हालेलुया. कुछ नहीं चाहिए, बस तू चाहिए खुदा. हालेलुया. हे राहिलं आपण. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आहे ना, जो स्त्रोत तुमच्याकडे आहे ना, तर तुम्हाला बाकी कोणाची गरज नाही. स्त्रोत, ज्याच्याकडे स्त्रोत आहे तो लोकांच्या घरातून नळी घेऊ लागला. मूर्ख. प्रेज द लॉर्ड. ज्याच्याकडे जीवनाचा स्रोत आहे तो दुसऱ्याच्या घरातून नळी घ्यायला लागला, मग तो मूर्ख नाही तर काय, शहाणा बनवतात. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे जीवनाचा स्रोत आहे आणि तो स्रोत तुम्हाला हे सांगतो, उद्याची पेरणी आज करा. कदाचित 2025 मध्ये नाही पेरणी केली तुम्ही, 2020-25 मध्ये तुम्ही नाही आत्म्याची दान घेतली, 26 मध्ये घ्या. प्रेज द लॉर्ड. 26 मध्ये जायच्या अगोदर तुम्हाला 25चं सांगत आहे, 26 मध्ये 25 मध्ये निर्धार करा, 26 मध्ये मला परमेश्वरासाठी जीवन जगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. 26 मध्ये माझ्या परमेश्वराला जे आवडन त्या गोष्टीची मी पेरणी करणार आहे. जेव्हा आपण पाहतो 2 कोरिंथ 9 अध्याय 6-7 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, सरळ हाताने पेरणी करा. असं. हालेलुया. हे ध्यानात आणा की जो हात राखून पेरितो तो त्याच मानाने त्याची कापणी करील, आणि जो सरळ हाताने पेरितो तो त्याच हाताने त्याची कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखाने किंवा जरूर पडते म्हणून देऊ नये. हालेलुया. कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देण्याचा विषय आला, पडत साहेब पैशाचा विषय नका काढू. प्रेज द लॉर्ड. मी पैशाचा विषय काढतच नाहीये. प्रेज द लॉर्ड. इथं फक्त देण्याचा विषय आहे. प्रेज द लॉर्ड. काय देतो आपण परमेश्वराला, काय आपण आपला वेळ परमेश्वराला देतो. आहे तुमच्या जीवनामध्ये 24 तास आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये, त्या 24 तासामध्ये किती तास परमेश्वरासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये आपले जीवन परमेश्वराने आपल्याला दिलंय. आपल्याला परमेश्वराने वाईटापासून, घातापासून, अपघातापासून, मरणापासून सोडून, अपायी जीवनापासून सोडून परमेश्वराने आपल्याला आणलं. आपल्या जीवनाचा किती भाग आपण परमेश्वराला देतो. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये आपण चांगल्या स्वभावाची पेरणी करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जो चांगला स्वभाव जो ख्रिस्त येशूमध्ये होता, असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई असो, ती पेरली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त येशूची चित्तवृत्ती, तू काही बोल, मी फक्त परमेश्वराला प्रसन्न करेल. हालेलुया. तुम्हाला काही कर, मी फक्त परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी जगेल. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये देवाच्या वचनाची पेरणी करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण हेच वचन आपल्याला प्रत्येक प्रसंगामध्ये साथ देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हेच वचन आपल्याला वाईट हवे नको त्या प्रसंगामधून बाहेर काढणार आहे. आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताच्या स्वभावाची पेरणी केली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये स्वर्ग राज्याची पेरणी केली पाहिजे. तेव्हा तर स्वर्ग राज्य आपल्यामध्ये जिवंत राहील. हालेलुया. आणि आपण स्वर्ग राज्यासाठी आपण जीवन जगू. आपल्या जीवनामध्ये चांगल्या विचारांची पेरणी केली पाहिजे. जेव्हा चांगले विचार येतील तेव्हा वाईट विचारांपासून आपण दूर राहू. प्रेज द लॉर्ड. आणि आपलं मन देवामध्ये लीन राहील, नम्र राहील, देवाशी लागलेलं राहील. आपल्या जीवनामध्ये देवाच्या शांतीची पेरणी केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. यहोवा शालोम, ही शांती आपल्या जीवनामध्ये पेरणी केली पाहिजे. म्हणजे आसपास कितीही धुमाकूळ होऊ द्या. प्रेज द लॉर्ड. एकदा एका गावाला पूर आला.
सगळे लोक त्या ठिकाणी निघून गेले, परंतु सगळे प्राणी लोक सगळे निघून गेले, परंतु एक पक्षी आहे, ते पाणी वाढत आहे, पक्षी बसलेलाच आहे, शांततेने बसलाय, आपल्या एका पायावर उभा आहे, बसलेला आहे त्या ठिकाणी, एका पायावरती उभा आहे आणि मस्त पैकी आपलं त्या ऊन खातोय. ते उडणाऱ्या एका पक्षाने त्याला विचार, अरे उठ ना, पूर आलं ना. तो म्हणे मी उडेल, मला काय ताण आहे, मला पंख आहे. जेव्हा पाणी माझ्या पायाला लागल मी उडून जाईल, पाणी माझं काय करणार. प्रेज द लॉर्ड. तसंच आपल्या जीवनामध्ये कितीही संकट असू द्या, आपण शांत राहायला शिकू जेव्हा प्रभू आपल्या जीवनात. हालेलुया. जेव्हा प्रभू आपल्या जीवनात आहे, ती अशांती आपल्याला स्पर्श नाही करणार, म्हणून ती शांती आपल्या अंतःकरणात आपल्याला. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मंडळीच्या विषयामध्ये पेरणी करण्याचा विषय येतो, तर मंडळीमध्ये पेरणी करत असताना प्रेमाची पेरणी करा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आज शेजारच्या भावाला किंवा बहिणीला बोला, मी तुमच्यावर प्रेम करतो, तुमच्यावर प्रेम करते. बोला शेजारच्या बहिणीला, शेजारच्या भावाला बोला, मी तुमच्यावर प्रेम करतो, पास्टर मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेमाची पेरणी करा, कापणी प्रेमाचीच करा. हालेलुया. तुम्ही शेजारच्या भावाला, तुमच्या मंडळीतल्या प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रेम द्या, प्रेम मिळेल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही असंतोष पेरा, असंतोष मिळेल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तोंड मुरडा, तोही तोंड मुरडी. तुम्ही पूर्वीकडे मुरडी, पश्चिमेकडे मुरडी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही प्रेमाची पेरणी करा, तुम्ही मंडळीमध्ये दान दशमांशाची पेरणी करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला देवाकडून पाहिजे, प्रेज द लॉर्ड, देवाकडून पाहिजे, मंडळीमध्ये रिक्त हात येऊ नका. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला देवाकडून पाहिजे, दशमांश चोरू नका. प्रेज द लॉर्ड. कारण काम परमेश्वराने दिलंय, काम परमेश्वराने दिलंय. बघा, परमेश्वराला त्याचा वाटा द्या. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला त्याचा हिस्सा द्या. तुम्ही पेरणी करा, परमेश्वर तुम्हाला उगवण्यास मदत करा. हालेलुया. इथं अनेक परिवार आहेत, त्यांच्या जीवनामध्ये साक्ष आहे, जे देतात, यावर्षी त्यांनी खूप मिळवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. त्यांनी मिळवलं, त्यांनी हात उंच करूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांनी दिलं, त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने कार्य केलं, म्हणून परमेश्वराला द्यायला शिका. हालेलुया. मंडळीमध्ये एकमेकांना धीर द्यायला शिका, पेरणी करा, धीराची पेरणी करा. हे बाबा माझ्या जीवनात मी सांगत असतो, सिस्टर आहे, आदित्य आहे, प्रत्येकाला सांगत असतो, शैलेश, प्रकाश, प्रत्येकाला सांगत असतो, तुम्ही दुसऱ्याला धीर द्या. तुमच्या जीवनात ही साक्ष ह्याच बहिणीच्या जीवनात आहे, ताई तुम्ही त्यांना साक्ष द्या, ही साक्ष तुमची त्यांना धीर द्या. हालेलुया. धीर द्या, एकमेकाला धीर द्या, धीर धरणं शिकवा. हालेलुया. तोही तुम्हाला उद्या धीर देईल. हालेलुया. हालेलुया. एकमेकांना मंडळीमध्ये धीर द्या, एकमेकांसाठी प्रार्थनेची पेरणी करा, एकमेकांसाठी प्रार्थना करा. हालेलुया. कारण तुम्ही प्रार्थनेची पेरणी करा, तुमच्यासाठी पण तो प्रार्थना करेल. हालेलुया. तुम्ही मंडळीमध्ये आत्मिक कामात उत्साह ठेवा. प्रेज द लॉर्ड. येशू है सच्चा गडरिया. उत्साह, उत्साह, उत्साह. येशू है सच्चा गडरी. अरे उत्साह दिसेच ना. प्रेज द लॉर्ड. उत्साह फार मोठा धन आहे. आपण नास्तोत्र ऐकलं, उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून दे. मला झालेला उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे, उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून दे. म्हणता का तुम्ही असं आहे? प्रेज द लॉर्ड. मला उत्साहाचा आनंद दे प्रभू. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मला उत्साहाचा आनंद पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मला उत्साहाचा आनंद पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये उत्साहाची पेरणी करा. उत्साह तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधी निराश नाही होऊ देणार. आत्मिक दानांत वाढा. प्रेज द लॉर्ड. आत्मिक दानांची पेरणी करा. प्रेज द लॉर्ड. आत्मिक दान जे आहे त्या दानांची पेरणी करा. तुमच्या जीवनामध्ये जे काही दान परमेश्वराने दिलेले ते देवाच्या गौरवासाठी, देवाच्या सेवेसाठी वापर करा. बघा परमेश्वर तुम्हाला कसा भरतो. हालेलुया. जगात पेरणी करा. प्रेज द लॉर्ड. जगात पेरणी करा. काय करा? सुवार्थ द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सुवार्थाच्या वचनाची पेरणी करा. तेव्हा ती पेरणी तुम्ही कराल, ती सरळ हाताने करा. हालेलुया. नष्ट होणार, नष्ट होईल. जे देवाचं नाही ते नष्ट होईल, पण जे देवाचं आहे ते उगेल 60 पट, 30 पट, 100 पट फळ आणि सुवार्थ द्या. पेरणी करा. हालेलुया. यावर्षी केली नाही, येत्या वर्षी करा. हालेलुया. परमेश्वर त्या गोष्टी सांगत आहे. बघा आपल्या जीवनामध्ये तुम्ही काय करा? देवाचं प्रेम द्या. प्रेज द लॉर्ड. सुवार्थ द्या. देवाचं प्रेम द्या. लोकांना दाखवा देवाचं प्रेम काय आहे, ते मला मिळालं. देवाचं वचन सांगतं जे तुम्हाला फुकट मिळालं, फुकट द्या. ते प्रेम आहे. हालेलुया. तुम्हाला मला ते फुकट मिळालं, परंतु त्यासाठी देवाने किंमत मोजली. ख्रिस्त वधस्तंभावर आपल्यासाठी गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने किंमत मोजलेली. तुम्ही द्या. त्याद्वारे लोक देवाला ओळखतील आणि देवाच्या नावाचा गौरव करतील. मदत करा. प्रेज द लॉर्ड. जे देवाचे जगाचे त्यांची मदत करा. मदतीला हात पुढे करा. प्रेज द लॉर्ड. त्यांच्यासाठी सपोर्टला उभे राहा. प्रत्येक वेळेस मदत म्हणजे पैसा देणं नसतो. प्रेज द लॉर्ड.
मदत करा, त्यांना मदत करा. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना हवं नको त्या गोष्टी बघा, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सहाय्य करा. एखाद्या अंध व्यक्तीला रोड पार करून देणे ही एक मदत आहे. एखादा रस्त्यावरती पडलेला आहे त्याची मदत करून त्याला हॉस्पिटलला जमा करणे ही एक मदत आहे. मदत आहे, मदत जी करताय ती मदत तुम्ही करा. प्रेज द लॉर्ड. मागे हटू नका. प्रेज द लॉर्ड. जो दया करत नाही त्याचा न्याय देखील दयाविरहित होईल असं देवाचं वचन सांगतं. मदत करा, तुम्हाला जशी करता येईल तशी मदत करा. चांगले भाष्य ठेवा. प्रेज द लॉर्ड. आपण ख्रिस्ताचे लोक आहोत. आपली जिभा वाईट भाषणासाठी देऊ नका. प्रेज द लॉर्ड. मग ते शिवीगाळ असू द्या, चुगली असू द्या, कोणाबद्दल वाईट बोलणं असू द्या, समोर एक मागे काही असू द्या, पण आपले भाष्य चांगले ठेवा. प्रेज द लॉर्ड. कारण तुमच्या शब्दातून ख्रिस्त झळकला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. करुणायुक्त शब्द बाहेर आले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती, मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं, अनेक लोक ज्यावेळेस मला म्हणतात ना, म्हणजे जसं मी प्रभूमध्ये आलो, स्थिर झालं, चालत आहे, तसं लोक मला म्हणतात तुमच्याशी बोलावंसं वाटतं. प्रेज द लॉर्ड. ही माझी साक्ष आहे, ही माझी साक्ष आहे. प्रभूला धन्यवाद त्यासाठी. तुमच्याशी बोललं की आम्हाला बरं वाटतं. प्रेज द लॉर्ड. काय होतं, फोन केला का तुम्ही ओरडून म्हणता, हॅलो नमस्कार सर बोला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं कोणीच बोलत नाही आज. प्रेज द लॉर्ड. हॅलो नमस्कार बोला सर, मी कॉल सेंटर मधून बोलतो. कॉल सेंटरला आहे का आपण? समोरचा उत्साह द्या. हालेलुया. उत्साह द्या, उत्साहाने बोला. तुमचा उत्साह त्याच्यामध्ये उत्साह देऊन जाईल, तुम्हाला कळणार नाही. हालेलुया. दान. प्रेज द लॉर्ड. दान करा. आपल्या जीवनामध्ये दान देण्याचा स्वभाव आपल्या जीवनामध्ये ठेवा. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये परमेश्वरासाठी, आपल्याला लोकांसाठी पण दान दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये आपण लोकांसाठी देखील दानासाठी उभं राहिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक जे आहेत थंडीने कुडकुडत आहे, कोणी कोणाचं कंबल दिलं का त्याला. प्रेज द लॉर्ड. आपले जीर्ण झालेले कपडे आपण सरळ त्याच्यावरती जुने कपडे देऊन नवीन वस्तू विकत घेतो. कशाला देत? रोडवर पडलेत ना, त्यांचं जाऊन अंग झाका ना. प्रेज द लॉर्ड. आपसामध्ये शेअरिंग केअरिंग ठेवा ना, गरजेचं आहे. दान तुम्ही द्या. आपसामध्ये त्या गोष्टी तुम्ही वाटा. धीर तुम्ही लोकांना द्या. जसं तुम्ही मंडळीमध्ये धीर द्यायचं बोललो, त्या पद्धतीनं लोकांना धीर द्या. लोक अधीर झालेत. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, तरुण पोरं जे आहे छोट्या छोट्या कारणामुळे जाऊन लटकून गळपास घेत आहे. काय का त्यांना समजून घेणार कोणी नाहीये, त्यांना समजून सांगणार कोणी नाहीये. तुम्ही धीर द्या, त्यांस धीर द्या. त्यांचं म्हणा बाबा हे या गोष्टी ज्या आहेत या होत असतात. तू तुझ्या जीवनामध्ये चल, तुझं जीवन खूप महत्वाचं आहे, पुन्हा नाही. प्रेज द लॉर्ड. त्याला धीर द्या. प्रभू येशूच्या नावामध्ये त्याला धीर द्या, त्याला सांभाळा. जेव्हा या गोष्टी तुम्ही कराल, प्रेज द लॉर्ड, देवाचं वचन सांगतं, जेव्हा आपण मत्ती वर्तमान 5 अध्याय 13 ते 16 वचनामध्ये पाहतो, तुम्ही जगाचे मीठ आहात. प्रेज द लॉर्ड. आणि मिठाचा गुणधर्म जर निघून गेला तर काय होतं, त्याला पायाखाली तुडवलं जातं. प्रेज द लॉर्ड. मीठ आहे, मिठाचे गुण दाखवा. मीठ भाजीला चव आणतं. तुम्ही जगाचे मीठ आहात, तुम्ही जगात चव आणा. पण तुमच्यामुळे आता बऱ्याच लोकांचं बद्दल मला असं आता बोलायला नाही पाहिजे, पण बऱ्याच लोकांचे शब्द असे ऐकायला येतात, यांना मार्केटमध्ये काही किंमत नाही, यांना मार्केटमध्ये काही किंमत नाही. प्रेज द लॉर्ड. यांच्या घरातून कंटिन्यू शिवेचा आवाज आणि प्रार्थनेत जातात. प्रेज द लॉर्ड. तुमचा परमेश्वर तुम्हाला हे शिकवतो का? प्रेज द लॉर्ड. तुमचा परमेश्वर तुम्हाला हे शिकवतो का? पारखण्याची गरज आहे. आपला परमेश्वर आपल्याला काय शिकवतो, आपल्याला गरजेचं आहे. प्रियांनो, या जीवनामध्ये प्रभू म्हणतो तुम्ही जगाचे प्रकाश आहात. प्रेज द लॉर्ड. काय आपण खरंच प्रकाश दाखवतोय का लोकांना? एखादा व्यक्ती जर तुमच्याकडे येतो आणि खूप वाईट दिवस आहे आणि तुम्ही तर म्हणता अरे बापरे माझं त्याच्यापेक्षा वाईट आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू एक पायरी उतरले आपण 10व्या पायरी जाऊन बस आणि तुझ्यापेक्षा खाली मी, म्हणजे त्याला मानायचंच काम नाही. तो उलट मानलं पाहिजे बाबा ये तर माझ्याकडले 1 रुपया. अनेक लोकांना मला कधी ते लोक ज्यावेळेस मागायला येतात ना, तर अनेक लोक काय करतात की त्यांना म्हणतात तुझ्यापेक्षा गरीब मी आहे. एखाद दिवस त्या बेकाराने म्हणू नये हे 1 रुपया तू धर्म. ज्या अवस्थेत परमेश्वराने ठेवलंय त्या अवस्थेमध्ये राहायला शिका. परमेश्वर आज आपल्याशी बोलत आहे. देवाचं वचन आज आपल्याला शिकवत आहे की तुम्ही देवाचा प्रकाश लोकांवर असा पडू द्या की त्यांनी देवाच्या नावाचा गौरव करावा. हालेलुया. तुमच्या प्रकाशानं देवाच्या नावाचा गौरव झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण पाहतो आपल्या जीवनामध्ये, आपण जेव्हा लूका वर्तमान 6 अध्याय 37-38 वचनामध्ये देवाचं वचन सांगतं कोणाचे दोष काढू नका, तुमचे दोष काढले जातील. प्रेज द लॉर्ड. कोणाचे दोष काढू नका, तुमचे दोष काढले जातील. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळा काय असतं, दोषी भावना असते. बऱ्याच वेळा काय असतं, प्रत्येक वेळेस जे आहे चुका पडताळण्याचा स्वभाव असतो.
नाही, एखाद्या वेळेस ते होऊ द्या, आता चुकलं पुढे शिकेल. परंतु बऱ्याच वेळा काय असतं, आपल्याला कंटिन्युअस ते अॅनालायझर म्हणून सवय पडलेली असते. मग आपण अॅनालाइज करत राहतो, चेक करत राहतो, कोण कसं. आणि त्याच्यामध्ये आपण एवढं मग्न होऊन जातो, आपण कसे हेच आपल्याला कळत नाही. म्हणून कोणाचे दोष काढू नका, ते पण दोष काढते. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणाचे दोष पेरणीचा विषय चालू आहे. हा तुम्ही दोष पेराल, दोष तुमच्यावर. आपल्याला काय करायचंय, दोष काढत राहायचं नाही आपल्या जीवनामध्ये. आपल्याला काय काय म्हणत आहे अजून, जर तुम्ही जर पाहिलं लुका सुवर्तमान 20 अध्याय 25 वचन, हे खूप सुंदर वचन. तेव्हा त्याने त्यास म्हटले, तर कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या. सेनाधीश परमेश्वर, ज्ञानांचा ज्ञानी, बुद्धिमान, ज्याने बुद्धी निर्माण केली, त्याला बुद्धीत पकडायचा प्रयत्न केला. कैसराला कर देणं योग्य की अयोग्य प्रभूने सांगितलं. त्याच्यावर कोणाचं चिन्ह आहे, म्हणजे कैसर. मग काय कर, कैसराचं ते कैसराला दे आणि देवाचं ते देवाला दे. प्रेज द लॉर्ड. जगाचं ते जगाला द्या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये जगाचं ते जगाला द्या. टॅक्स असेल टॅक्स द्या, कर असेल कर द्या, चालन असेल चालन द्या, कोणाचे पैसे घेतलेले असतील उचले ते द्या. प्रेज द लॉर्ड. परंतु देवाचं ते देवाला द्यायला शिका. प्रेज द लॉर्ड. देवाला द्यायचा वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचा दशमांश आहे, तुमचं दान आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनामध्ये प्रार्थनेला येणं आहे, प्रार्थनेत बसणं आहे, इतरांसाठी रदबदली करणं आहे, देवाची स्तुती करणं आहे, आराधना करणं आहे, गुडघे टेकणं आहे, पश्चाताप करणं आहे, असंख्य देवाचं ते देवाला. प्रेज द लॉर्ड. ज्याचा हकदार जो आहे त्याला देवा. प्रेज द लॉर्ड. जसं पत्नीला माहितीये पती प्रेमाचा हकदार आहे, ती देते. पतीला माहितीये पत्नी प्रेमाचे हकदार आहे, ती देते. आई वडिलांना माहितीये लेकरं त्यांच्या जीवनामध्ये करुणेचे हकदार आहे, ते देतात. ममतेचे हकदार आहे, ते देतात. प्रेज द लॉर्ड. त्या पद्धतीने तुम्हाला हेही समजलं पाहिजे, परमेश्वर आदरास योग्य, भयास योग्य असा आपला परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं ते देवाला द्यायला शिका. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण पाहतो इब्रिकारास पत्र 13 अध्याय 16 वचनामध्ये आपल्याला देवाचं वचन सांगतं, परोपकार व दान धर्म करण्याचा कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट प्रेज द होतो. लॉर्ड. देव यज्ञांनी किंवा अशा बलींनी संतुष्ट होतो. परोपकार आणि दान करण्यास विसरू नका. त्या गोष्टीने परमेश्वर काय होतो, संतुष्ट होतो. ते पेराल तुमच्या जीवनामध्ये त्याची उगवणी होईल. जेव्हा आपण त्याच 7 अध्याय 5 वचनामध्ये जेव्हा पाहतो की तुम्ही दशमांश दे, पुन्हा एकदा तो विषय मी बोलतो. दशमांश मलाकीच्या पुस्तकामध्ये 3 अध्याय 8 ते 10 वचनामध्ये तर एवढं कडक बोलत असताना तो म्हणत आहे की दशमांश जर तुम्ही देत नाही तर तुम्ही चोर आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही परमेश्वराचा भाग चोरून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे दशमांश द्यायला शिका. जो आपल्या कमाईचा 10वा हिस्सा जो आहे परमेश्वराच्या भांडारामध्ये आणण्याचा तुम्ही शिका. कमाई मग ते तुमचं शेतीचं उत्पन्न असू शकतं, ते तुमचं काय म्हणतात बिझनेसचं उत्पन्न असू शकतं, ते तुमच्या पगाराचं उत्पन्न असू शकतं, काही असू शकतं. परंतु कमाईचा 10वा हिस्सा वेगळं करायला शिका. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण पाहतो लुका सुवर्तमान त्याचं 19 अध्याय, त्याच्यामध्ये जेव्हा आपण पाहतो मोहरांचा दृष्टांत, जेव्हा आपण पाहतो 10 लोक जे आहेत, 10 त्या ठिकाणी जे सेवक जे आहेत त्यांना एक मोहर दिलेले आहे. कोणी एकाच्या 10 मोहरा केल्या, कोणी एकाच्या 5 मोहरा केल्या. परंतु एक खूप हुशार होता, त्यानं काय केली, ती मोहर काय केली, पुरून ठेवली. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी कमवलं त्यांचं परमेश्वराने वाहवाही केली, परंतु ज्याने पुरून ठेवली त्याला म्हटलं याला धरा, याला धड्या कोठडीत टाका. कारण त्यानं जर हे सावकाराकडे जरी ठेवला असतं तर मला व्याज मिळालं असतं. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराने जी दान दिली आहे, प्रेज द लॉर्ड, त्याला मल्टिप्लाय करा, त्याचं युटिलायझेशन करा, देवाच्या सेवेसाठी वापरलं जाऊ द्या. मी देवाचं खूप कार्य करतो, स्टेजवर उभा राहू. मी देवाचं खूप कार्य करतो, 4 भिंती. प्रेज द लॉर्ड. मी देवाच्या नावाचा जय जयकार करतो, दरवाजा लावून. प्रेज द लॉर्ड. नाही चालणार. जे तुमच्यात भरलेलं आहे ओसंडून वाहू द्या. हालेलुया, हालेलुया. लीडर्स लोकांनो विशेष जागृत व्हा. हे 2025 मध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. 2026 मध्ये ही ऑपॉर्च्युनिटी फलद्रूप झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. या 4 भिंतीत मला लीडर्स नकोय, काही गरज नाही. 4 भिंतीमध्ये तुम्ही असेही पण काम करता, 4 भिंतीच्या बाहेर लीडर्स हवे. प्रेज द लॉर्ड. गरज आहे. प्रभू म्हणतो
पीक फार आहे, काम करे थोडे के. प्रेज द लॉर्ड. पीक फार आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक तुमची वाट पाहत आहेत. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक जे आहे आपली वाट पाहत आहेत बाहेर. अनेक लोकांना देवाची शांती मिळाली पाहिजे. अनेक लोकांना देवाचं वचन मिळालं पाहिजे. अनेक लोक पापापासून मुक्त झाले पाहिजे. अनेक लोक उसासे टाकत आहे, घरातल्या घरात त्यांचा जीव गुदमरल्यासारखं होतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्यापर्यंत येशू पोहोचवा. प्रेज द लॉर्ड. त्यांच्यापर्यंत ख्रिस्त येशूला पोहोचवा. त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश पाडणे ही तुमची जबाबदारी आहे. उगाच अशी बायबल धरून काय असं चालून याने नाही होत देवाचा सेवक. प्रेज द लॉर्ड. याने नाही होत लीडर. आपल्या जीवनामध्ये देवाचं काम करायला तयार व्हा. प्रेज द लॉर्ड. आमेन बोला. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रेज द लॉर्ड. लीडर्स लोकांनो तयार व्हा. हालेलुया. देवाच्या कामासाठी जसं तुम्हाला देवाच्या नावाचा गौरव करता येईल तसं गौरव करायला तयार व्हा. हे वर्ष परमेश्वराने आपल्याला दिलं. या 2026 मध्ये आपण ग्रोथ मिळवली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. 2027 आहे एक्सपांडिशनचं वर्ष आहे. प्रेज द लॉर्ड. हे 27च्या अगोदरच मी सांगत आहे एक्सपांडिशनचं हे वर्ष आहे. त्यासाठी तुम्ही एक्सपांड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे एक पहिलं जो भारोत्तोलन करणारा जो आहे, जो वेटलिफ्टर जो आहे, वेटलिफ्टर काय करतो, तो स्वतःला ते वेट उचलण्याच्या कॅपेबल बनवतो. प्रेज द लॉर्ड. त्याला माहितीये मी एवढं स्वतःचं वजन वाढवलं, एवढी मसल गेन झाली तर मी हे वजन उचलू शकत. प्रेज द लॉर्ड. आणि मग जाऊन जेव्हा तो त्याची कसरत करतो, त्या मसल्स गेन करतो, जेव्हा तो ते उचलतो आणि जेव्हा ते उचलून तो काय करतो, पदक प्राप्त करतो. प्रेज द लॉर्ड. त्याच पद्धतीनं तुमच्या जीवनामध्ये अजून वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय करा, मसल गेन करा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमची आत्मिक मसल गेन करा, तुमची आत्मिक तयारी करा आणि जेव्हा तुम्ही जाल तेव्हा लोक देवाचं मीठ मिळवतील. हालेलुया. जेव्हा तुम्ही जाल लोक देवाचा प्रकाश मिळवतील, देवाच्या नावाचा गौरव होईल आणि तेव्हा एक्सपांडेशन हे देवाचं जे काय आपल्याला अभिवचन आहे ते पूर्ण होणार आहे. पण जो कोणी या एक्सपांडेशनला नाही उभं राहणार, परमेश्वर येत्या वर्षामध्ये त्याच्या जीवनामध्ये नाही कार्य करू शकणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्हाला जे अभिवचन मिळालंय, तुम्हाला जे पाचारण मिळालंय, त्या पाचारणास योग्य असं फळ द्या. हालेलुया. हालेलुया. प्रतिफळ हवंय, प्रतिफळ हवंय. परमेश्वराकडून प्रतिफळ पाहिजे. प्रेज द लॉर्ड. चला आपण त्या प्रतिफळाची तयारी करूया. प्रेज द लॉर्ड. प्रतिफळाची तयारी करत असताना पेरणी करूया. हालेलुया. पेरणी करूया. जे वचन आपण ऐकलं ते वचन आपल्या जीवनामध्ये कार्य करते. प्रेज द लॉर्ड. त्या वचनाप्रमाणे आपण कार्य करायला लागू. प्रेज द लॉर्ड. आणि पेरणी होईल. हालेलुया. हालेलुया. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण जागे आहोत का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचनाच्या द्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो. चला या समयात आपण प्रार्थना करू. हालेलुया. धन्यवाद. धन्यवाद प्रभूजी. तुमच्या नावाला धन्यवाद. तुमच्या नावाला गौरव येतो, उंच येतो, मान महिमा गौरव सन्मान तुम्हाला. 2026 प्रभू परमेश्वरा तुम्ही आम्हाला देण्यात जाता. 2025 प्रभूजी त्याच्या अजून प्रभू थोडे काही दिवस राहिले. आज 25च्या शेवटच्या रविवारी आम्ही प्रभूजी अजून थोडे दिवस बाकी आहेत प्रभूजी. ह्या दिवसांमध्ये अजून आम्हाला रवंत करण्यासाठी, रिम्युनिटेट करण्यासाठी देव तुम्ही आमच्या कृपा करा. आमच्याद्वारे झाले सर्व सुखाप्रभूंची क्षमा करा. तुमची इच्छा आमच्या जीवनाच्या द्वारे प्रभूजी तुम्ही सिद्धीच नाही म्हणून तुम्हाला विनंती करतो प्रभूजी. आबा कृपा करा प्रभूजी. ऐकलेलं वचनाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये होऊ द्या. येणारं वर्ष आमच्यासाठी एक्सपांडेशनचं आहे. या वर्षामध्ये प्रभूजी एक्सपांडेशनला जात असताना प्रभूजी आम्ही आता तयारीत राहण्यासाठी सहाय्य करा. तयारी करण्यासाठी कृपा करा. विनंती करतो कोणाचे खांदे पडून जाऊ देऊ नका प्रभू. कोणी थकून जाऊ देऊ नका. कोणी तुमच्यापासून माघारी जाऊ देऊ नका. आलेल्या वचनाने कोणी थकू नका म्हणून तुम्हाला विनंती करतो प्रभूजी. हो प्रभू परमेश्वर. प्रत्येकाला धीर, प्रत्येकाला सामर्थ्य, प्रत्येकाला उत्साह, तुमचं प्रीती प्रभूजी. हो तुमचं जल प्रभूजी जीवनी जलाच्या द्वारे प्रभूजी त्यांना सिंचित करून प्रभूजी प्रत्येकाला तुम्ही टवटवी ठेवा म्हणून तुम्हाला विनंती करतो प्रभू. हो हालेलुया. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद प्रभू. या ठिकाणी तुमच्या हातामध्ये पडतो प्रभूजी. जे कोणी प्रभूजी हो प्रभू परमेश्वर उत्साहाने तुमच्या उपस्थितीमध्ये आलेले आहे त्यांच्या जीवनामध्ये सहाय्य करा. जे कोणी आजारी स्वरूपात आलेले आहे, जे कोणी प्रभू परमेश्वर प्रभूजी ज्या मागण्या घेऊन तुमच्या स्वरूपात तुमच्या उपस्थितीमध्ये आले, त्यांच्या मागण्या पूर्ण हो म्हणून तुम्हाला विनंती करतो. त्यांच्या जीवनामध्ये तुमचं कार्य घडव म्हणून तुम्हाला विनंती करतो. तुमची इच्छा त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पूर्णत्व जावं म्हणून तुम्हाला विनंती करतो. जे ऑनलाईन ऑफलाईन बसले त्या प्रत्येकाला तुमच्या स्वाधीन करतो. ख्रिस्ताचं वचन त्यांच्या जीवनामध्ये कार्य करून त्यांचे जीवन बदलण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये कार्य घडण्यासाठी तेव्हा तुम्ही सहाय्य करा. ऐकलेले आम्ही तुमच्या नावाचा गौरव करत चालण्यासाठी कृपा करा. मंडळीच्या लीडर्सला आणि पास्टर्सला तुमच्या स्वाधीन करतो. त्यांच्या जीवनामध्ये देखील तुम्ही कार्य करा. अद्भुत रीतीने चालण्यासाठी सहाय्य करा. तुमचे सेवक आहे त्यांच्या जीवनाद्वारे घडू द्या म्हणून तुम्हाला विनंती करतो. आपण ओ प्रभूजी कोणी तुमच्या आशीर्वादापासून दूर नाही राहू प्रभूजी. ओ प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये कार्य करा. ज्या गोष्टींची कमतरता आहे आम्हामध्ये ती कमतरता दूर करून तुम्हाला आवडणार असं जीवन जगण्यासाठी आम्हा प्रत्येकाला कृपा करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. आमचं नको, आमच्या जीवनाच्या द्वारे तुमच्या नावाचं गौरव द्या प्रभूजी.
या ठिकाणी जमण्यास सहाय्य केलं. पूर्ण वर्ष तुम्ही सांभाळलं. या वर्षाच्या सर्व रविवार तुम्ही आम्हाला सांभाळत. धन्यवाद देतो. या शेवटल्या रविवार देखील तुमची आराधना आमच्या मुखावटाच्या द्वारे करून घेतली. तुमच्या वचनाच्या द्वारे तुम्ही आम्हाला बोध केला. त्यासाठी धन्यवाद प्रभू. प्रार्थना ऐकलं, धन्यवाद देतो. इथून पुढचा वेळ का समय सर्व काही तुमच्या हातामध्ये देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोड्या प्रेमात मागून तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. हालेलुया. इथून पुढचा समय जो आहे पुन्हा एकदा प्राजक्ताकडे सुपूर्द करतो. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. खरोखर सुंदर अशा वचनाने प्रभूने आपल्याला आज शिकवलं आहे की आपण